या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी घडलेल्या ज्या लीला आहेत या लीला अत्यंत महत्त्वपूर्ण लीला आहेत. स्वामींचं या ठिकाणी 5 दिवसाचं वास्तव्य होतं. 5 दिवसामध्ये अनेक लीला घडलेल्या आहेत, परंतु आपल्यापर्यंत जे काही लीला आलेल्या आहेत त्या लीलामध्ये अत्यंत महत्त्वाची लीला ती म्हणजे कविडिंबाची लीला. त्या कविडिंबाची जी लीला आहे ही या ठिकाणी घडलेली आहे. ती लीला त्या लीला चरित्रामध्ये मांडत असताना महिमभट्टांनी त्या लीला चरित्राचं जे काढायचं नाव एक वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. चिंचखेडकर रामदेवाचा अवसरू ऐकणे असे या प्रकारे महिमभट्टांनी त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. स्वामींनी याआधी अनेक ठिकाणी गीत ऐकलेले आहेत. रवळे गीतश्रवण निर्वण सुकथन असेल किंवा अनेक ठिकाणी गीत ऐकलेले आहेत. त्या ठिकाणी गीत हा शब्द वापरला गेलेला आहे, परंतु महिमभट्टांनी या ठिकाणी वापरत असताना अवसरू ऐकणे असा शब्द वापरलेला आहे. अवसर या पदाचा अर्थ आपण जर पाहिला, ज्या ठिकाणी तिन्ही गुणांचा रजतम आणि सत्व या ठिकाणी कोणताही गुण त्या ठिकाणी उपस्थित नसतो, केवळ निर्गुण जो गुण उपस्थित असतो, जो काळ असतो तो काळ म्हणजे अवसर काळ. आपण मंगळ काळ म्हणतो, अवसर काळ म्हणतो, पूजा अवसर म्हणतो. त्या काळामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं. कारण धर्मवार्ता प्रसंगे परमेश्वर सर्वत्र अवस्थान आहे, सगळीकडे अवस्थान असतात. म्हणून तो काळ जो आहे तो निर्गुण मानलेला आहे. आणि त्या काळाला या ठिकाणी त्या चरित्राचे धड म्हणजे ज्याप्रमाणे आधी जे दिलेले आहे अवसरू ऐकणे अशा प्रकारची जी आधी आहे ती आधीचं नाव या ठिकाणी महिमभट्टांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग ती लीला कशी घडलेली आहे? आपण आलो चांगदेवाचं त्या ठिकाणी मंदिराचं स्थानाचा नमस्कार केला. कविडिंबाचं भेट म्हणून तिथं लिहिलेलं आहे बघा वरती, सर्वांनी वाचलेलंच असेल कविडिंब भेट. कविडिंब म्हणजे कोण बाबा? रामदेव चिंचखेड या गावाचे रामदेव होते, त्यांना कविडिंब म्हणायचे. कविडिंब म्हणजे एखाद्या माणसाच्या ओळखीवरून किंवा माणसाच्या राहणीमानावरून त्या माणसाचं नाव पडत असतं. कविडिंब म्हणजे बालकवी, छोटे छोटे कविता करायच्या. त्या कविता ज्या होत्या रामदेव जे होते ते त्या ठिकाणी करत होते. मग सहज स्वामींचं या ठिकाणी चांगदेवामध्ये वास्तव्य असताना रामदेव जे होते रामदेव या गावामध्ये आले आणि एकटे नाही आले, शिष्यांसोबत आले. आता कवी म्हणल्यावर त्यांना शिष्य असतीलच. शिष्यांसोबत आले. स्वामींचं वास्तव्य जे होतं कविडिंबाची भेट आपण म्हणलोय ते पूर्व सोंडेवरती दक्षिणाभिमुख स्वामींचं श्रीमुख होतं. दक्षिणेकडे स्वामी श्रीमुख करून उभे होते आणि त्या ठिकाणी स्वामींना कविडिंबाने पाहिलं. आणि कविडिंबाने पाहिल्यानंतर कविडिंबाने काय केलं म्हणजे जसं की आपल्याला एखादा मोठा माणूस आपल्याला समोर जर येत असेल, आपण काय करतो? हातातलं सगळं टाकून त्या माणसाकडे धावत पळत जातो ना. त्याचप्रमाणे कविडिंबा जो काय होता तो कविडिंबाने स्वामींना पाहिल्यानंतर धावत पळत स्वामींच्या जवळ गेला. स्वामींच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नमस्कार करून त्याच्या हातातली जी काठी होती ती काठी स्वामींच्या हातामध्ये दिली, श्रीकरामध्ये दिली. स्वामींच्या हातामध्ये श्रीकरामध्ये दिली. आणि ती काठी सामान्य नव्हती, ती नक्षीदार काठी होती एक. ती नक्षीदार काठी त्या ठिकाणी स्वामींच्या श्रीकरामध्ये दिल्यानंतर स्वामींनी ती काठी घेतली, स्वीकार केला आणि त्या काठीचा उपयोग कसा केला माहिती आहे का बंधूंनो? त्या काठीचा उपयोग असा केला की स्वामी त्रिभंगी त्या ठिकाणी उभे राहिले. त्रिभंगी म्हणजे काय नेमकं? त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी वाकडे होणं. मग 3 ठिकाणी वाकडं कोण होतं सांगा बरं? हा नाही, त्या ठिकाणी होतो खूप 3 ठिकाणी कोण होतं? भगवान श्रीकृष्ण महाराज 3 ठिकाणी वाकडे होऊन उभे राहायचे, बरोबर ना? कधी उभे राहायचे? कधी? काय करत होते तेव्हा? बासरी वाजवताना म्हणतो आपण. अजून एकदा उभे राहायचे. गाई राखण्यासाठी जेव्हा जायचे ना तेव्हा उभे राहायचे. कसे उभे राहायचे माहितीये का? धनगर लोक आपल्याला माहितीये कसे उभे राहतात. काठीमध्ये ठेवून एक पायामध्ये, कमरेमध्ये आणि मानेमध्ये 3 ठिकाणी वाकडे होऊन स्वामी त्या ठिकाणी उभे राहिले. आणि जे काही दृश्य आहे हे दृश्य रामदेवाने पाहिलं. आणि रामदेवाने पाहिल्यानंतर आता कवीच होते ते, कविडिंब म्हणायचे त्यांना, कवी होते. त्यांनी काय केलं? स्वामींच्या प्रती एक जती लिहिला. जती म्हणजे जय जयकार करणे. काव्याचे अनेक प्रकार आहेत. जती आहे किंवा चौपदी आहे, अनेक प्रकारचे काव्य आहेत. त्यामध्ये जती या प्रकारचं काव्य कविडिंबाने लिहिलं. त्यामध्ये खूप सुंदर प्रकारे त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात की म्हणजे शंखचक्र सांडूने हाती डांग धरली. शंखचक्र सांडून म्हणजे भगवंत श्रीकृष्णाने शंख आणि चक्र म्हणजे ज्या श्रीकरामध्ये सुदर्शन चक्रासारखं चक्र होतं त्या चक्राला सांडून हाती डांग धरली. हाती डांग धरली म्हणजे हाती एक काठी धरलेली आहे. हाती येरू गोवळीचा
म्हणजे गोळ्याचं जे काही हत्यार असते तर तलवार नाही बरं का, तलवार बिलवार आपण भाले सुरे हे नाही, गोळ्याचं कोणतं हत्यार असतं, काठी. अशी काठी जी आहे ही काठी भगवंत श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे द्वापार युगामध्ये धरली होती त्याचप्रमाणे माझ्या स्वामींनी या ठिकाणी धरलेली आहे. अशा प्रकारची जती केली. त्यानंतर असा जो गोसावी आहे माझा, ऐसा गोरवे गोसावी माझा, गोरवे राखे गोपाळ वेखे. ऐसा माझा गोसावी जो आहे हा गोसावी माझा गोपाळ वेशामध्ये या ठिकाणी उभा आहे. गोरवे राखतो जो आहे, गोरवे राखत होता ज्याप्रमाणे द्वापार युगामध्ये गायी राखत होता त्याचप्रमाणे भगवान सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींनी देखील गायी राखलेले आहेत. कुठं राखलेले आहेत? कुठं? नांदेडमध्ये, बरोबर ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी कविडिंब लिहितात. ऐसा असा तो भगवान श्रीकृष्ण आहे. त्यावेळेस अवतरला त्यावेळेस काही जण आवडलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या मानवी वेशामध्ये म्हणजे मनुष्य वेशामध्ये अवतार धारण केल्यानंतर काही जण आवडलेलं नाहीये. कोण कोण होता ना आवडणारे? कौरव होते, शिशुपाळ होते, हे सगळे जे होते त्यांना आवडलेलं नाहीये, कारण त्यांना भगवान श्रीकृष्ण ओळखता आला नाहीये. परंतु माझ्यासारखा जो काही रामदेव आहे त्यांनी मात्र भगवान श्रीकृष्णांना ओळखलेला आहे. कोणत्या रूपामध्ये? सर्वज्ञांच्या रूपामध्ये मी सर्वज्ञांना ओळखलेलं आहे. अशा प्रकारची जती त्या ठिकाणी ते रामदेवाने लिहिलेली आहे. आपल्याला आता सर्वांना आपले मुलं आहेत, ते मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर कविता म्हणतातच, घरी आल्यानंतर कविता म्हणतात. कविता म्हणली की आपल्याला पहिला आठवलं पाहिजे कविडिंब. त्यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी स्तुती जी केलेली आहे ती स्तुती आठवली पाहिजे. अत्यंत महत्वाची आठवणीय लीळा आहे. उद्या सकाळी आपण उठल्या स्मरणाला उठता ना, सगळे उठता का? सगळे उठता ना, सकाळी ही लीळा आठवली पाहिजे आपल्याला. या स्थानापाशी येईन आपण, हीच लीळा आपल्याला या ठिकाणी आठवली पाहिजे. कोणती? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कसे उभे होते 3 ठिकाणी, म्हणजे जसे धनगराप्रमाणे की गायी राखण्यासाठी गेल्यानंतर जसे की आधार घेण्यासाठी, काठीचा आधार घेण्यासाठी, काठीचा आधार इथं मानेला ठेवून, मान वाकडी ठेवून 3 ठिकाणी वाकडे होऊन. आपल्याला माहिती आहे बघा, श्रीकृष्णाचा एक फोटो आहे. कोणी कोणी पाहिला तो? पाहिला का तो? धनगर सारखं उभे राहणे सर्वांनाच माहिती आहे की कसे उभे राहतात ते. तसं एक वेश जो आहे तो वेश आपल्याला आठवला पाहिजे. या ठिकाणी आपण आज उपस्थित आहोत. अशा प्रकारचा सुवर्ण क्षण आपल्याला लाभलेला आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला तो क्षण आणि सर्वज्ञांची ती लीळा आहे ती लीळा आठवली पाहिजे. त्यानंतर ती जती केल्यानंतर रामदेव तेथून निघून जातात. स्वामी त्यांना काय देतात? चोरटी जाडी आणि हिवाळ्याचे वस्त्र जे असतात ना, टोपी म्हणा, अंगी टोपरे म्हणा, ते स्वामी त्यांना देतात आणि दिल्यानंतर तिथून ते निघून जातात. ते घेऊन निघून गेल्यानंतर बाईसा माता म्हणते, हा कोण आहे? हा एवढ्या छान प्रकारे या ठिकाणी जती लिहित आहे, हा कोण आहे? त्यावेळेस स्वामी म्हणतात की हा साद्रव आहे. साद्रव म्हणजे हा ओल्या गुणाचा आहे. हा जो काही करत आहे तो पांडित्य मिळवण्यासाठी करत नाहीये. ज्याप्रमाणे डोमेग्रामला स्वामी असताना श्रीकृष्ण ज्या सारंग पंडित समवेत होते, सारंग पंडित समवेत असताना मासे जे होते आपल्या नदीतले मासे उड्या मारत होते स्वामींना बघण्यासाठी. अशा प्रकारची एक लीला आहे. तिथं तो प्रसंग जो आहे तो प्रसंग सारंग पंडित मांडताना काय म्हणतात? भीष्मदेव शरपंजरी पडले, पडताळाव्या भगवान श्रीकृष्ण गेले, त्या ठिकाणी तो एक प्रसंग मांडतात. त्यावेळेस स्वामी काय म्हणतात त्यांना? पंडिता म्हणजे पांडित्य मिरवताय का तुम्ही? म्हणजे तुम्ही पांडित्य मिरवण्यासाठी किंवा आमच्या समोर तुमचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान उक्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी हे पांडित्य मिरवताय. परंतु हा कविडिंब जो आहे हा कविडिंब हे पांडित्य मिरवण्यासाठी इथे करत नाहीये. हा जे काही करत आहे तो अंतःकरणातून करत आहे, मनातून करत आहे. अशा प्रकारचे हा कविडिंब जो होता हा कविडिंब सर्वज्ञांच्या भेटीला या ठिकाणी आला आणि भेटीला येऊन त्याने जी काही कविता केली त्या कवितेचा सर्वज्ञांनी या ठिकाणी स्वीकार केला. अशा या पवित्र स्थानापाशी आपण आज या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. सकाळी देखील आपल्याला ही लीळा आठवली पाहिजे. आणि सर्वांना एक महत्वाची विनंती आहे. आज आपण हरदळ्यापासून येताना पाहिलं महिला वर्ग जो काय आहे तो महिला वर्ग सर्वजण जवळपास 60-70% स्मरण करत होता, परंतु पुरुष वर्ग मात्र स्मरण करत नव्हता. भाऊ लक्षात ठेवा भाऊ. देव त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो, मग त्यांनाच योजना जास्त येतात मग सरकारकडून. आपल्याला काही योजनाच येत नाही, आपण देवधर्मच करत नाही. त्यामुळे देवाच्या सर्व योजना काय आहेत ते काय जीवासाठी कल्याणकारकच असतात, त्यात काही वाद नाहीये. परंतु सर्वांनी देखील ते एक लक्ष ठेवावे. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळ सर्वांना मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. कारण की भगवान कृष्ण महाराज
रुक्मिणी हरण करून आल्यानंतर काही वेळ इथं थांबले होते, असे एक आख्यायिका आहे. आणि हा आता सांगितलेली जी लीळा आहे ती श्रवणीय आपण सकाळी उठून जशी आठवता येईल तसं स्मरण करणारी मंडळी नाही बरं काही. आता जे स्मरण करीत नाही तिथं काहीच आठवत नाही. जे रोज घरी असू किंवा पदयात्रेत आले तर फक्त गाठी करणं हा उद्देश नसून हे घरी असल्यानंतर सुद्धा आपण स्मरण करायला पाहिजे. असो, यानंतर आदरणीय श्रद्धेय वाघोदा निवासी बाबाजी यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. टाळ्याच्या गजरात स्वागत करीत जा. वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सवंदे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो श्रीधरा सर्वज्ञ श्री चक्रधर साधनदाता श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने आपण सर्व संत महंत सद्भक्त मंडळी आज आमच्या स्वामींनी 800 वर्षापूर्वी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार करून 12 वर्ष सालबर्डीच्या डोंगरामध्ये एकांकी राहिले आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी दर्या दरकुट्यामध्ये सर्व ठिकाणी परिभ्रमण करत या जीवाचा उद्धार करत ज्ञानाप्रेमाला योग्य असलेल्या अधिकारी जीवाला भेटत भेटत ज्या मार्गाने परिभ्रमण केलंय त्याच मार्गाने आपण सर्व भाग्यवान आहात की त्या चतुर्विध साधनाच्या भेटीसाठी आज 24 वर्षापूर्वी संघ सांगात या पदयात्रेच्या नियोजनाखाली ही सर्व मंडळी अथक परिश्रम करून गावोगावी आपल्यासोबत सर्व सद्भक्त मंडळींना प्रसाद वंदन, स्थान वंदन आणि साधनवंतांच्या भेटीचा योग घडून आणतात. असे या पदयात्रेचे संचालक मंडळ आमचे स्नेही बालपणाचे सवंगडीच आहेत. आम्ही बरेच जण बोराळेचे बाबा, मोती बाबा, लहानपणापासून आम्ही औरंगाबादच्या श्री गुरुजींच्या सन्निधानामध्ये त्यांचे श्री गुरुजी मोठे बाबा पंडित बाबाजी त्यांच्या सान्निध्यात असताना लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो. सर्व पोथ्यांचे कार्यक्रम असो असे श्री मोती बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या कुळाचे लाडके जे कोणी बोलू शकत नाही ते आपले महेंद्र मुनी बाबा बोलतात सहज साध्या सोप्या भाषेमध्ये. तुमच्यातच नाही, मानव संप्रदायाचा एखादा विषय जर असला तर एखाद्या संचालकाचा माईक खेचण्याची ताकद फक्त एकट्या माणसामध्ये. मागचा पुढचा काय घेणं देणं नाही. माझ्या देवाचं आहे हे झालं पाहिजे, लिंब्याचं स्थान झालं पाहिजे, इकडे इतके कोटी आले तिकडे तितके कोटी आले, इथं देवानी इथं या मंदिराच्या ठिकाणी का नाही, काही करत नाही, हे कोणी बोलत नाही. असे हे संचालक मंडळ इतकं मजबूत तुम्हाला मिळालेलं आहे की नाही. हसत खेळत तुम्हाला सगळे देव घडव. अशा पद्धतीने परत आमचे लहानपणाचे सवंगडी मार्गात आम्ही एकत्रच राहिलो. मनोहर दादा मचाले त्यांचे गुरुजी, आम्ही गुरुबंधू लहानपणापासून एकत्र राहिलो. आणि सारंधर बाबाजी, कोठी, पेठ पिंपळगाव आदी सर्व संचालक मंडळ आणि या पदयात्रेच्या निमित्ताने आणि या ठिकाणी होत असलेल्या दरवर्षीच्या नवरात्रीच्या निमित्ताने या मंदिराचं आता बराच मोठा जीर्णोद्धार झाला, यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे माझे स्नेही गुरुबंधू, आम्ही दोघंही एकाच ठिकाणी सातारच्या मार्गामध्ये अभ्यासाला होतो.
आणि वाघोद्यामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे. महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी कार्य आहे आणि पदयात्रा बाबा सुद्धा काढतात. बाबांची सुद्धा आता 5 जानेवारीपासून आपल्या पंचाळेश्वरवरून वाकीपर्यंत पदयात्रा आहे. असे पदयात्रेचे संयोजक, प्रकाशक आणि संत सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले बाबाजी वागोदकर बाबाजी आणि या ठिकाणी असलेला पुजारी वर्ग, आज ज्यांचं अन्नदान आहे, या मंदिराकरता ज्यांनी अथक परिश्रम घेतले, ज्या परिवारांनी, सुपे परिवारांनी, या परिवाराचं या ठिकाणी खूप मोठे योगदान आहे की इथे कुणी येऊ, रंजला गांजला आला तर त्याच्यासाठी ते कधी हजर असतात आणि इथले पुजारी मंडळी सगळ्यांच्या सेवेमध्ये असतात. अशा या पावन चांगदेव या ठिकाणी आपल्याला येण्याचा योग आलेला आहे. खरंच आपण भाग्यवान आहे. स्वामी परिभ्रमण करत असताना या ठिकाणी 5 दिवसाचं स्वामींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच लीळा आहेत. आता बाबाही पुढे बोलणार आहेत. अहो, पायी परिभ्रमण करत असताना जसे आमचे स्वामी आले तसे श्रीकृष्ण महाराज सुद्धा याच क्रमाने गेले. कौंडण्यपुराहून ज्यावेळी रुक्मिणी स्वयंवर झालं तर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये इथली एक ओवी येते की या ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला, सर्व यादवासहित या ठिकाणी मुक्काम केला. सकाळी तापी पूर्ण संगमावर स्नान करून इकडून द्वारकेला पुढे गेले. अशी एक ओवी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये आलेली आहे. म्हणून आपण खूप भाग्यवान आहात. स्वामींचा परिभ्रमण काळ, आता तुमची ही तापी जशी उलटी वाहते तशी तुमची पदयात्रा पण उलटीच जाते. स्वामी खरं तर सायगव्हाणवरून इकडून येऊन जाळीच्या देवाला गेले चांगदेव करून. आता तुम्ही ही तापी नदी आमची सूर्यकन्या आहे, ही उलटीच वाहती पण सगळ्यांना सुपीक करत जाते. तसं स्वामींच्या सर्व लीळांचा अभ्यास करत आणि या परिसरामध्ये 3 कुलाचारी आणि महत्वाचं देवपूजा वंदन तुम्हाला या ठिकाणी करायला मिळणार आहे. या परिसरामध्ये सावदा असो, वाघोदा असो, या सगळ्या परिसर कनाशीपर्यंत महत्वाच्या देवपूजा वंदनही तुम्हाला करायला मिळणार आहेत. या संयोजकाचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि परमेश्वरांनी त्यांना असंच सामर्थ्य द्यावं की आपणही चालावं आणि आपल्यासोबत सगळ्या समाजाला घेऊन चालावं. या उदात्त हेतूने यांनी या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. आज पहिला स्वागताचा दिवस आहे. या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करतो आणि वाघोदा या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयारच आहोत. पुढे या, पुढे ज्याही अडचणी असतील आम्ही सर्व मिळून त्याच्यासाठी तुम्हाला सोबत राहू. दंडवत प्रणाम. दंडवत. सोबत राहू म्हटले बरं का, उद्यापासून सकाळी सोबत. ठीक आहे, असंच शुभचिंतन असू द्या, कारण की तुमच्या शुभचिंतनामुळं आम्ही उड्या मारतो, आहे की नाही. आणि यानंतर आदरणीय श्रद्धेय वाघोदा निवासी मोठे बाबाजींना मी सर्व पदयात्रेतर्फे विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत. पतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्रेयो कृतिमां कृपा परवशश्चैतन्यमूर्तिं परं कैवल्याध्वनिनागदेव प्रवरः पान्तपृतो हेनस देवश्चक्रधरो शरण्यो नान्तो निशं पातु मां. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या स्थानाच्या वंदनाच्या निमित्ताने गेली अखंड 24 वर्षापासून 2 तप या ठिकाणी संघ सांगा शिवमंडळाच्या माध्यमातून तीर्थस्थान वंदन, प्रसाद वंदन आणि समाज प्रबोधन या हेतूने अखंडपणे मार्गक्रमण करणारी ही पदयात्रा, या पदयात्रेच्या निमित्ताने आपण ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या सहवासाने त्या परमेश्वराच्या स्थानाच्या वंदनासाठी निघालात. या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक माझे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय महंत श्री मोतीबाबाजी, आत्ताच ज्यांच्या
वाणीतून आपण त्या परमेश्वराच्या लीळेचं, त्या परमेश्वराच्या स्थानाचं महात्म्य आपण ऐकलं. असे माझे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय महंत श्री दिवाकर बाबाजी, आपल्या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री महेंद्रदादाजी कपाटे, तसेच दत्तदादाजी भोजने आणि सर्वच ज्येष्ठ संयोजक आपण सर्व पदयात्रे करू. आणि या स्थानाचं ज्या ठिकाणी आपण आज मुक्कामी आहात त्या स्थानाचे सर्व पुजारी मंडळ आणि ज्यांचं अन्नदान किंवा प्रत्येक येणाऱ्या या स्थानासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची व्यवस्था करण्याची जबाबदारी जे घेतात ते वाघोदा येथील सद्भक्त मोतीराम देवचंद सुपे हे सर्वच या ठिकाणी आपल्या सेवा देत असतात. तर बंधूंनो, आपण एक उद्देशाने बाहेर निघालेले आहात की त्या परमेश्वराचं चिंतन व्हावं, त्या परमेश्वराच्या लीळा आपल्याला माहिती व्हाव्यात आणि त्या परमेश्वराच्या स्थानाची माहिती, त्या परमेश्वराने केलेल्या लीळा, चेष्टा, क्रीडा ज्या काही आहेत त्या आपल्याला समजाव्यात, त्या परमेश्वराचं ज्ञान व्हावं, त्या परमेश्वराचं चिंतन व्हावं, या सदहेतूने आपण ही पदयात्रा गेली 24 वर्षापासून संपन्न करत आहात. बंधूंनो, या स्थानाचं महात्म्य आपण ऐकलं. या स्थानाच्या ठिकाणी 2 नद्याचा संगम आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की या स्थानाच्या ठिकाणी 3 अवताराचा संगम आहे. पहिला अवतार की ज्या अवताराने आम्हाला हा मार्ग दाखवला, असा आमचा साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचा या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या अवताराचा म्हणजेच आपल्या सर्वांना एक अद्भुत अशा प्रकारचा अवतार, अलौकिक असलेला अवतार म्हणजेच श्रीकृष्ण महाराज. आणि तिसरा अवतार जो आहे तो म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांचा, की ज्यावेळेस रुक्मिणी मातेचं हरण केलं कौंडण्यपुराहून आणि जात असताना एक रात्रीचा मुक्काम या ठिकाणचा श्रीकृष्ण महाराजांचा आहे. आता तो संशोधनाचा विषय आहे की काही ठिकाणी असा उल्लेख येतो की जाताना केलेला आहे, परंतु जाताना केलेला जो काही उल्लेख आहे तो कुठेतरी थोडासा त्याला बाधा येते. कारण ज्यावेळेस सुदेवाने श्रीकृष्ण महाराजांचा रुक्मिणी मातेचा निरोप दिला त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज त्यांना विचारतात की अवस्था कशी होती, आणि त्यावेळेस ते सांगतात की ज्यावेळेस त्यांनी हातामध्ये कापूर घेतला, पान घेतलं, तर ते पान त्या ठिकाणी सुकून गेलं आणि त्या कापूर विड्याचा ज्यावेळेस हातामध्ये घेतला, त्याने पेट घेतला, त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आता थांबून जमणार नाही. आणि ज्या अवस्थेमध्ये श्रीकृष्ण महाराज होते त्याच अवस्थेमध्ये श्रीकृष्ण महाराज आपल्या रथावर आरूढ होतात आणि त्याच मार्गाने तिथून निघून जातात. बलराम दादाला येण्याच्या एवढा सुद्धा वेळ त्या ठिकाणी पाहत नाहीत आणि म्हणून इथं येऊन थांबतील असं होऊ शकत नाही. की तो भक्ताचा आणि देवाची झालेली जी काही भेटीची जी काही वेळ झालेली आहे, त्यानंतर परमेश्वर आपलं भोजन करत असताना सुद्धा ताट बाजूला सारून त्या ठिकाणी हजर होतात. आणि म्हणून जाताना न थांबता येताना थांबले हे योग्य वाटतं. आणि श्री चक्रपाणी महाराजांचा जो काही संबंध या ठिकाणी आलेला आहे तो एवढ्यासाठी असं एक उल्लेख येतो की पितृपक्षाकडचं म्हणजे जनक जे आहेत चक्रपाणी महाराजांचे पिता जनक नायक जे आहेत, ते ज्यावेळेस या ठिकाणी इकडे या परिसरामध्ये ज्यावेळेस व्यापाराच्या निमित्ताने आले त्यावेळेस त्या पितृपक्षाकडे तिथं, कारण जनकाईसांना मूलबाळ होत नव्हतं आणि म्हणून कुठेतरी नवस करावा, जाप्य करावं, काही मान मानावेत या हेतूने ज्यावेळेस त्या जनक नायक या ठिकाणी आले
आणि ते चांगदेवाचं मंदिर जे आहे त्या चांगदेवाच्या मंदिरामध्ये तिथं अशा प्रकारचा नवस केला की जर मला पुत्र झाला तर मी तिथं तुम्हाला दर्शनासाठी इथं घेऊन येईल. आणि तिकडे जो काही आहे चाकणला पुण्याच्या जवळ ते त्यांच्या मातृपक्षाकडून तो तिथं चक्रपाणेश्वर नावाचं जे काही मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी केलेला तो नवस आहे. आणि म्हणून श्री चक्रपाणी महाराजांचं नाव जे आहे ते चक्रपाणी सुद्धा आहे आणि चांगदेव सुद्धा आहे, ते याच कारणावरून पडलेलं आहे. आणि असाही उल्लेख येतो की ज्यावेळेस तो पुत्र झाला तर ते नवस फेडण्यासाठी श्री चक्रपाणी महाराजांना या ठिकाणी आणलं होतं. आणि म्हणून एका अवताराचा नाही तर तीन अवताराचा संगम या ठिकाणी झालेला आहे, असं हे पवित्र असलेलं ठिकाण. आणि अशा या स्थानाच्या ज्या काही लीळा आहेत त्या लीळा ज्यावेळेस आपण आपल्या अंतकरणामध्ये उतरवत असतो त्या आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने आपण ज्यावेळेस पाहत असतो किंवा त्या स्थानाचं आपण ज्यावेळेस सकाळी स्मरणाला बसतो किंवा स्मरण करत असताना ज्यावेळेस आपण आठवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सुरुवातीलाच गजर केला की सदोदित परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये असावं. आपण चालत असताना सुद्धा ते चिंतन आपल्या मनामध्ये असावं, कारण परमेश्वराने महत्त्वाचा विधी जो सांगितलेला आहे तो म्हणजेच नामस्मरणाचा. कारण आमच्या स्वामींनी जे काही नामाचे फायदे सांगितलेले आहेत ते 10 फायदे जे काही आहेत, नामाचे 10 ठाय म्हटलं जातं. 10 ठाय म्हणजेच फायदे की नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, हे जे काही 10 फायदे सांगितलेले आहेत ते जीवाच्या भल्यासाठी सांगितलेले आहेत. कारण नामामध्ये तेवढी ताकद आहे. ते नाम ज्यावेळेस माणसाच्या मुखामध्ये असतं त्यावेळेस मनुष्य कुठल्याच गोष्टीला घाबरत नसतो. कारण नामाचा जो काही प्रवास आहे, आणि श्रीकृष्ण मला सुद्धा सांगतात की अंतकालेच मामेव स्मरण उपवा कलेवरम. आपण त्याचा अर्थ असा सुंदर आपल्या पद्धतीने घेतलेला आहे की श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की शेवटच्या काळी जर तू माझं नाव घेतलं तर मी तुझा उद्धार करेल. आणि आपण तेच पक्क लक्षात ठेवलं की आता काही गरज नाहीये, शेवटी आठवायचं सांगितलेलं आहे. आता आपल्याला गरजच नाहीये, आता काही आवश्यकताच नाही, कारण स्वामींनी सांगितलं, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की शेवटी जरी आठवलं तरी मी तुझा उद्धार करेल. पण त्यासाठी लक्षात घ्या की आपल्याला आत्तापासून सुरुवात केली तर ते शेवटी आठवेल. कारण नामामध्ये तेवढी ताकद आहे की त्या ईश्वराला सुद्धा बोलवण्याची. चिंतन विधी स्वामी ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस लक्षात येतं की आपल्याला एकच महत्त्वाचा विधी येतो म्हणजे चिंतन, त्या परमेश्वराचं चिंतन. कारण ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्या परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये घेत असतो त्यावेळेस तो त्या परमेश्वराकडे एक पाऊल जवळ जात असतो. कारण नामामध्ये तेवढी ताकद आहे बंधू. कारण त्या परमेश्वराचं एकदा जरी नाव घेतलं तर त्या माणसाची योग्यता काय होते या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण सांगतो. काय होतं की एक गाव असतं, त्या गावामध्ये एक सावकार राहतो आणि त्याच गावामध्ये एक साधू आहे. आता त्या सावकाराचा जो काही विषय होता की एक तर पैशाने कंजूस असलेला व्यक्ती की कधी कोणाला द्यायचं माहिती नाही, तर गावाच्या कल्याणासाठी आडल्या नडल्याची सेवा करण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या साधूने आपलं एक काम करायचं, सकाळी उठायचं, आपलं देवपूजा करायची, चिंतन करायचं आणि गावातलं असलेलं जे काही बसस्टँड आहे त्या बसस्टँडवर जाऊन बसायचं. आता आम्ही बसतो पण आम्ही कोणाच्या तरी निंदा करण्यासाठी बसतो. आणि कोणी अडला असेल, कोणी नडला असेल, कोणाकडे उतरता त्या गाडीतून उतरल्यानंतर सामान जास्त असेल तर ते सामान उचलायचं आणि ते त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचं, त्याची सेवा करायची. असा त्यांचा तो क्रम चालू आहे. एक दिवस असं होतो की त्याच गावामधला जो असलेला जो काही सावकार आहे तो सावकार कुठेतरी गावाला गेला, कोणाकडून तरी काहीतरी घ्यायला गेलेला आहे. आणि परत आलेला असताना त्याच्या हातामध्ये 2-3 पिशव्या जड असलेल्या पिशव्या कशा तरी खाली गाडीतून उतरवतो
हे साधू पाहतात की तो त्याला गरजू आहे, त्याला गरज आहे माणसाची, त्याला मदतीची गरज आहे, आणि म्हणून ते साधू त्याच्यापाशी जातात आणि म्हणतात की मी घेतो तुमची पिशवी. आता ह्याला असं वाटतं की आपण पिशवी तर देऊ, पण हा हमाली करेल आणि पैसे मागेल, कारण द्यायची माहिती नाही ना कधी. नाही म्हणे मी नेतो, मला काही आवश्यकता नाही तुमची. अहो म्हणे मला काहीच नको. नाही तू आता नाही म्हणतो म्हणे, घरी गेल्यानंतर पैसे मागशील. कारण आतापर्यंत आयुष्यामध्ये कधी दान धर्म केलेलाच नाही आहे, कधी कुठला सत्संग केलेला नाही, कुठं काही दान धर्म केला नाही, कोणाला कधी काही दिलेलं नाही, फक्त घेण्याची माहिती आहे. ते बऱ्याच वेळ असं चालतं की ते साधू सांगतात अहो नाही मी तुम्हाला फक्त मदत करतो, तुम्हाला घरापर्यंत पोहोचण्याचं माझं मदत करतो, माझी सेवा आहे ती. बराच वेळ असं चालतं आणि शेवटी तो म्हणतो ठीक आहे पण मी काही देणार नाही, बरं आत्ताच सांगतो, पुन्हा तो तिथं गेल्यानंतर मागशील पण तुम्ही तुला काहीही देणार नाही. ते म्हणे काही हरकत नाही, नका देऊ. ठीक आहे, ते सामान त्याच्या हातामधून घेतलं, त्याच्या घरापर्यंत पोहोचवलं. आता माणसाला कितीही निर्लज्ज माणूस असला तर त्याला थोडीशी लाज वाटते कधीतरी, आणि म्हणून तो मनामध्ये असा विचार करतो की आता हा घेणार तर नाही, कारण माणूस काय करतो, न खाणाऱ्या देवाला झोपर दाखवत असतो. देवाने खाल्ला असतं मला नाही वाटत की दररोज पंचावतार झाले असते. ते खात नाही म्हणून आपण त्याचा उपार दाखवत असतो. तो पुन्हा विचारतो की काय तुम्ही काय घ्यायचं, आता तुम्ही आणलं माझं सामान इथपर्यंत तर काय देऊ तुम्हाला. ते म्हणे नाही मी काही घेत नाही. नाही म्हणे तू सांगच, आता तुला काहीतरी देतोच, कारण तू माझं काम केलं त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. नाही म्हणे मला काहीच नको, उलट तुम्हीच घ्या. याला आणखी आनंद झाला की आपल्याला तर काही द्यायची गरज पडत नाही, परंतु ह्याच्याकडूनच काहीतरी भेटतंय, आणि भेटतं म्हटलं की माणसाला त्याचा आनंद होत असतो. म्हणे काय, म्हणे तुम्ही फक्त एक काम करा की एक वेळेस श्रीकृष्ण महाराजांचं नाव घ्या. म्हणतो काय हरकत आहे, पैसे जर वाटत असतील तर नाव घ्यायला काय हरकत नाही ना. का देवाचं नाव घ्यायला पैसे लागतात का, काही कष्ट, काही त्रास, आणि म्हणून तो विचार करतो की काही हरकत नाही, नाव घ्यायचंच आहे ना. म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही, श्रीकृष्ण महाराजांचं एक वेळेस नाव घेतो. आणि नाव घेतल्यानंतर तो साधू सांगतो की याची किंमत कधी कोणाला सांगू नको, किंमत सांगू नको कधी. कोणी जर विचारली नाही या नावाची किंमत तर किंमत सांगायची नाही. काही काळ निघून जातो, कर्माचा फेरा आहे, बरेच दिवस निघून जातात, आणि एक दिवस तो सावकार त्या ठिकाणी त्याचा अंत होतो, तो सरतो, आणि तो मेल्यानंतर त्याला त्या स्वर्गामध्ये नेलं जातं. तिथं त्याचा हिशोब पाहिला जातो. तिथे एक वही असते बंधूंनो, आपण केलेल्या कर्माची जी काही वही आहे ती वही त्या ठिकाणी लिहिलेली असते की आपण कर्म काय केलेले आहेत. जे संत कर्म आहेत त्याचाही भोग दिला जातो, आणि असंत कर्म आहेत ते सुद्धा भोगवले जातात. जे चांगले कर्म आहेत त्या कर्माचं फळ सुद्धा आपल्याला सुखरूप भेटत असतं, आणि ज्यावेळेस ते कर्म आपले जर वाईट असतील तर त्या कर्माचं दुःख सुद्धा आपल्याला भोगावं लागत असतं. आणि म्हणून त्याची वही त्या ठिकाणी खोलल्या जाते. त्या वहीमध्ये पूर्ण पाहतात की अरे कुठंतरी काहीतरी असेल, परंतु कुठंच चांगलं काही दिसत नाही. बऱ्याच वेळ त्याची वही पाहतात, सगळं पापच केलंय की याला लुटलं, त्याला लुटलं, त्याच्यात कमवलं, त्याच्याकडून कमवलं, खोटं बोलून कमवलं, कोणाला लुटलं, कोणाला लबाडी बोलून करून केलं, सर्व काही फक्त पापच दिसते. आणि बराच वेळ असं शोधल्यानंतर सुद्धा काहीच सापडत नाही. तो चित्रगुप्त जो आहे तो म्हणतो अरे काहीतरी असेल, कारण माणूस येतो, माणूस काहीतरी चांगलं करत असेल, कारण सर्वच वाईट करेल असं काही नाही. कितीही नास्तिक माणूस असला तर तो काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. पहा कुठेतरी काहीतरी असेल. सर्व वही त्या ठिकाणी खाली वर करून सगळं करून पाहतात. शेवटी तो इंद्रदेव येतो आणि म्हणतो अरे काहीतरी तर असेल, माणूस येतो, असं नाही करणार, आयुष्यात काहीतरी तर चांगलं केलं असेल ना.
म्हणून पुन्हा वही पाहायला जाते आणि एका कोपऱ्यामध्ये फक्त सापडतं की एक वेळेस त्याने श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतलेलं आहे. आता तर इंद्रदेव असं म्हणतात की ठीक आहे ना, काही हरकत नाही, त्याने एक वेळेस नाव घेतलंय तर त्याला त्याचा मोबदला देऊन टाका आणि त्याला नरकामध्ये टाकून द्या. कारण त्याने बाकीच आयुष्यात काही चांगलं केलेलं नाहीये, फक्त एक वेळेस नाव घेतलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांचं, तर त्याला फक्त त्याचा मोबदला देऊन टाका. तो काय म्हणजे विचारून घ्या त्याला. आणि त्यावेळेस विचारलं जातं की भाऊ, तू आयुष्यात काहीच चांगलं केलेलं नाहीये, तू आयुष्यात फक्त सगळे पापं केलीत, लोकांना लुटलं, लोकांना तू लबाडी करून त्या ठिकाणी त्यांना फसवलं, तर तू फक्त एकदाच श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतलंय, त्या नावाची किंमत आम्हाला सांग. तुला ती किंमत दिल्यानंतर तुला नरकामध्ये टाकायला आम्हाला बरं होईल. आणि त्यावेळेस त्या सावकाराला आठवतं की आपल्याला साधूने असं सांगितलं होतं की या नावाची किंमत सांगू नको कोणाला. ते नाही, मी किंमत सांगत नाही, कारण मला किंमतच माहिती नाही ना त्या नावाची. कारण परमेश्वराच्या नावाची किंमत आपण नाही लावू शकत. आता मोठा प्रश्न पडतो, कारण जोपर्यंत त्याला पुण्याचं त्याला फळ दिलं जात नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी नरकात टाकता येत नाहीये. बराच वेळ विचार करतात की अरे त्याला विचारलं खूप वेळ, काहीतरी सांग रे भाऊ, कारण आमचा पुढचा व्यापार थांबलेला आहे, तुझं एकट्याचंच काम नाही, आम्हाला भरपूर काम आहेत. तो म्हणतो मी काही सांगणार. मग आता एक काम करा, इंद्रालाच विचारू. चित्रगुप्त म्हणतो की इंद्राला विचारू, कारण श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेस त्या अर्जुनाला घेऊन त्या ठिकाणी गेले त्यावेळेस ते इंद्राला भेटले होते आणि त्याने श्रीकृष्ण महाराजांना पाहिलेलं आहे म्हणून त्याला माहीत असेल. ते त्या चित्रगुप्त त्या माणसाला घेऊन त्या ठिकाणी जातात. त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला विचारतात की इंद्रदेव, अशा प्रकारचा हा प्रश्न तिथं फसलाय, हा खूप मोठा पेच आम्हाला पडलेला आहे की हा माणसाने फक्त आयुष्यात काहीच चांगलं केलं नाही, फक्त एकदा श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतलं, त्यानंतर याने आयुष्यात काहीच चांगलं केलेलं नाही, याला नावाची किंमत विचारली तर हा सांगत नाहीये. आणि म्हणून तुम्ही तर श्रीकृष्ण महाराजांना पाहिलेली आहे की ज्यावेळेस त्या गोवर्धन पूजा करत असताना त्या इंद्राला वाईट वाटलं आणि त्याने जे काही पाऊस त्या ठिकाणी पडायला सुरुवात केली, त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी त्याची सुद्धा कशी फजिती केली हे सर्व देवतेला माहिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला त्या श्रीकृष्ण महाराजांचं सामर्थ्य तर माहीत झालं होतं की माझ्यापेक्षा त्या महादेवांना माहिती असेल. कारण महादेवाला एवढ्याकरता माहीत असेल की महादेव आपलं स्वतःचं रूप त्या ठिकाणी बदलून त्या श्रीकृष्ण महाराजांसोबत रासक्रीडा खेळायला गेले होते आणि म्हणून त्यांनी जवळून श्रीकृष्ण महाराजांना पाहिलेलं आहे, तर त्यांना नक्कीच त्या नावाची किंमत माहिती असेल. तर आपण असं करू, आपण आता त्या कैलास वैकुंठाला जाऊ आणि त्या ठिकाणी त्यांना किंमत विचारू. तो माणूस, तो असलेला सावकार आणि इंद्रदेव दोघंही त्या ठिकाणी पोहोचतात त्या कैलास वैकुंठाला आणि त्या महादेवांना विचारतात की महादेव, तुम्ही एक काम करा, कारण तुम्ही श्रीकृष्ण महाराजांना जवळून अनुभवलंय, श्रीकृष्ण महाराजांना तुम्ही जवळून त्यांच्यासोबत रासक्रीडा केली, तर तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांच्या नावाची किंमत माहिती असेल तर सांगा. कारण या माणसाने आयुष्यामध्ये काहीच केलेलं नाहीये, हा माणसाने फक्त एकदा श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतलंय, त्याला याची किंमत द्यायची आहे, मी नरकात टाकायचं, त्याची किंमत सांगा. महादेव ते आठवतं महादेवांना सर्व आणि महादेव म्हणतात अरे त्याच्या कुठं नावे लागले तुम्ही, मी तिथं माझं रूप बदलून गेलं, त्याने माझं सगळं पित्तळ उघडं पाडलं, माझीच त्या ठिकाणी काय फजिती झाली मला माहिती आहे. त्या श्रीकृष्ण महाराज नावाची किंमत मलाही नाही सांगता येणार, कारण अलौकिक असलेला अवतार आहे, तो कोणालाच नाही कळला. मायाधिकाचे ते डोळे झाकलेले, अशा अवताराचं किंमत काय समजणार आहे त्या नावाची. परंतु मलाही त्याची आवश्यकता आहे, त्या नावाची किंमत मलाही समजली पाहिजे. परंतु एक काम करू आपण, मला तर काही त्याची किंमत माहिती नाही आहे, परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेस विष्णूने ती जी काही लेकरं आणली होती आणि ती व्याळाची लेकरू ज्यावेळेस घेऊन आले त्यावेळेस त्या किंवा
ती जी काही लक्ष्मी आहे, तिने ज्यावेळेस हट्ट घेतला श्रीकृष्ण महाराजांना पाहण्यासाठी, कारण ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झाला त्यावेळेस त्या विष्णूने त्या ठिकाणी बसून आपला माथा त्या ठिकाणी झुकवला. त्यावेळेस ती त्या लक्ष्मी जी आहे ती त्यांना विचारते की तुम्ही तर एवढे मोठे आहात, मग तुम्ही माथा वंदन केलं कोणाला? म्हणे त्या परमात्मा श्रीकृष्ण महाराजांनी तिथं त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे आणि त्यांना मी वंदन केलं. त्याच वेळेस त्या लक्ष्मीच्या मनामध्ये एक आतुरता निर्माण झाली की श्रीकृष्ण महाराज आपल्याला पाहायला भेटले पाहिजे, आणि म्हणून या सर्व गोष्टी कराव्या लागल्यात. कारण माणूस एक गोष्ट आहे बदललो, पुरुष मंडळीला माहिती आहे की बाकी सर्व गोष्टी तो नाकारू शकतो, परंतु तुमचा हट्ट नाही नाकारू शकत. तिथं देव हारले यांचा काय तिथं पाड लागतो, कारण देवाला सुद्धा नमावं लागलं. आणि म्हणून त्या लक्ष्मीने जो काय हट्ट घेतला तो हट्ट पुरवण्यासाठी त्या विष्णूंना सर्व करावं लागलं. हे सर्व तो इंद्र, तो सावकार आणि महादेव हे तिघही त्या शराब्दीला पोहोचले. तिथं त्या विष्णूंना विचारतात की तुम्ही श्रीकृष्ण महाराजांना साक्षात आपलं समोर पाहिलेलं आहे, श्रीकृष्ण महाराजांचं तुम्हाला चांगल्या जवळचा त्या ठिकाणी संपर्क तुमचा आलेला आहे. या माणसाने आयुष्यामध्ये काहीच चांगलं केलेलं नाही आहे, त्याने काही दानधर्म केला नाही, कुठला सत्संग केला नाही, कधी कुठल्या पदयात्रेमध्ये गेला नाही, याने कधी कोणाचा कीर्तन ऐकलं नाही, भजन ऐकलं नाही, कुठल्या स्थानाला गेलेलं नाही. याने फक्त आयुष्यामध्ये एकदा श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतलं आणि हा काही त्या नावाची किंमत सांगत नाही, आणि म्हणून याला काही नरकात टाकता येत नाही. तर तुम्हाला चांगला संपर्क आलेला आहे, तुम्ही चांगले त्यांच्या संपर्कामध्ये गेले, तुम्हाला त्यांचा सगळा अनुभव आलेला आहे, तर त्या श्रीकृष्ण महाराजांच्या नावाची किंमत जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती सांगा, कारण या माणसाला नरकात टाकायचं आहे. ते म्हणे आता हिने हट्ट घेतला म्हणून मला करावं लागलं, माझं मला माहिती आहे काय दुःख असतं ते, कारण यांच्या पुढे आमचं काही चालत नाही आणि म्हणून झालं ते, पण मला काही नावाची किंमत माहिती नाही. शेवटी ते सांगतात की जाऊ दे ना, कशाला कोणाकडे जास्त फिरता, एक काम करू, ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे की त्या परमेश्वराच्या आज्ञेने आपण म्हणतो की त्या सृष्टीचा कर्ता जो काही ब्रह्मा आहे त्या ब्रह्मदेवालाच भेटून आपण, त्याला सगळ्या गोष्टी माहिती, तिथल्या प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती असेल, कारण निर्माण करणारा त्याची किंमत माहिती असते. आणि म्हणून ब्रह्मदेवालाच विचारून आपण, आणि म्हणून तो सावकार इंद्रदेव, महादेव आणि विष्णुदेव हे सर्व त्या ब्रह्मदेवाकडे पोहोचतात. ब्रह्मदेव सुद्धा पाहतात की आतापर्यंत आपल्याकडे असं काही चित्र कधी आलं नाही, हे काय प्रकार आहे. आणि ते सर्व उभे राहतात समोर हात जोडून की ब्रह्मदेव हो, तुम्ही सृष्टी निर्माण केली, तुम्हाला प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती आहे, कारण तुम्ही निर्माते आहात. आणि त्याच सृष्टीमध्ये त्या श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला. तर त्या श्रीकृष्ण महाराजांनी ज्या सृष्टीमध्ये अवतार धारण केला त्या सृष्टीमध्येच त्या श्रीकृष्ण महाराज क्रीडले फिरले, त्या ठिकाणी त्यांनी लीळा केल्या. तर त्या श्रीकृष्ण महाराजांच्या नावाची किंमत तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस तो वृद्ध असलेला जो काही ब्रह्मदेव आहे तो त्या श्रीकृष्ण महाराजांचं नाव ऐकल्यानंतर हात जोडतो आणि थरथरत्या हाताने म्हणतो की अरे त्याने माझेही डोळे झाकले, कारण तो ब्रह्मादिक कला दुर्लभ आहे, तो ब्रह्माला सुद्धा त्या ठिकाणी कळला नाही, त्याच्या नावाची किंमत काय सांगू. तुम्हाला फक्त मी वृद्ध असल्यामुळे एक सल्ला देतो आणि त्यात तुमच्यासोबत माझाही फायदा होईल. आपण एक काम करू ना की त्या परमेश्वराच्याच धामाला जाऊ की ज्या ठिकाणी यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणं नाही, अशा प्रकारचं ते निजधाम असलेलं श्रीकृष्ण महाराजांचं आपण त्यांच्याकडेच जाऊ ना, त्यांनाच विचारू. कारण बाकी सृष्टीमधल्या किमती मला माहिती आहेत, परंतु त्याच नावाची किंमत मला माहिती नाही आहे.
ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, आता तुमच्याकडेही उत्तर नाही आहे तर तिथं गेलंच पाहिजे. आणि म्हणे चला मग ठीक आहे, मी तुमच्यासोबत येतो. आता तो सावकार, तो इंद्र, महादेव आणि विष्णू आणि ब्रह्मदेव ते झालेलं 5 जण. आता म्हणे चला मग तिकडं जाऊ. आता ते सावकार म्हणे आता आपल्याच्याने चालणं होत नाही, 17 किलोमीटरच्या वर झालं बाबा, आमच्याच्याने आता चालणं होणार नाही. कारण तुम्हाला काही समजतं का, त्या स्वर्गातून इकडं वैकुंठाला आणलं, वैकुंठ त्या श्राब्दीला नेलं, श्राब्दीनं आता त्या ब्रह्मदेवाकडे आणलं, आता आपल्याच्याने चालणं होत नाही म्हणे. आणि तुम्हाला जर न्यायचं असेल ना तर तुम्ही ती पालखी आणा, त्या पालखीमध्ये मला बसवा, तुम्ही 4 जण ती पालखी धरा आणि घेऊन चालत असेल चला, तर आपण येत नाही म्हणे. आता ते म्हणतात ना की आडला हरी हरी गाढवाचे पाय, त्याला पर्याय नसतो. आता ह्यांनाही नावाची किंमत माहिती पाहिजे, कारण सृष्टी व्यवहार चालला पाहिजे. ठीक आहे म्हणे बाबा, आता तू आता नाईलाज आमचा. एक पालखी आणली, त्याच्यामध्ये त्या सावकाराला बसवलं, 4घाने ती पालखी धरली आणि ते त्या परमेश्वराच्या धामाकडे निघालेले. जवळजवळ त्या परमेश्वराच्या धामापर्यंत पोहोचतात आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तिथं लक्षात येतं ते श्रीकृष्ण महाराज तिथं समोर झोपड्यावर बसलेले. श्रीकृष्ण महाराज लांबून पाहतात की अरे आतापर्यंत तर वेगवेगळे चित्र पाहायला भेटले की हा माणूस नाही त्या देवताचे पालख्या डोक्यावर घेऊन फिरताना दिसला, ही वेगळीच पालखी आहे. की देवाच्या खांद्यावर असलेल्या पालखीमध्ये माणूस बसलेला ही पहिली पालखी दिसते आहे. आतापर्यंत ज्या काही पालखी पाहिल्या ते वेगवेगळ्या पाहिल्या. कोणी कोणत्या देवतेची पालखी घेऊन चालतंय, कोणी कोणत्या देवतेची डोक्यावर घेऊन चालतंय, ही वेगळीच पालखी आहे. ते कसे तरी थकून त्या ठिकाणी येतात, पालखी खाली ठेवतात आणि ते देवाला म्हणतात, देवा हे काय हो, कारण आमच्याकडून आतापर्यंत काही हे असं झालं नाही. तुम्ही एक वेळेस त्या सृष्टीमध्ये अवतार धारण केला, तिथं नाव धारण केलं आणि या माणसाने आयुष्यामध्ये काहीच चांगलं केलं नाही हो. यांनी आयुष्यामध्ये कोणाला कधी दानधर्म केला नाही, कधी कुठली तीर्थयात्रा केली नाही, कुठली पदयात्रा केली नाही, कुठं दानधर्म केला नाही, सत्संग केला नाही, कधी देवाचं नावही घेतलं नाही. फक्त एक वेळेस त्यांनी कसं काय त्या चुकून श्रीकृष्ण महाराज तुमचं नाव घेतलं, त्याचा मोबदला आम्हाला काही त्याला देता येईना, त्या नावाची किंमत आम्हाला माहिती नाही आणि म्हणून याला नरकात टाकायचं राहिलं व्हावं. श्रीकृष्ण महाराज हसायला लागतात आणि त्यांना म्हणतात, अहो तुम्हाला समजायला पाहिजे होतं की त्याने एक वेळेस श्रीकृष्ण माझं नाव घेतलं तर तो तुमच्या 4घाच्या खांद्यावर बसला, तर त्याने आयुष्यभर नाव घेतलं असतं तो कुठे बसला. ही नावाची किंमत आहे बंधू. की त्या परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल किंवा या देवतेच्या पुढे जायचं असेल तर एकच कारण फक्त तेवढं एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे त्या परमेश्वराचं नाम. म्हणून ते नाम अखंडपणे तुम्ही आठवत जर त्या नक्की त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही त्या आलेल्या पदयात्रेमध्ये तुमचं सफल होणार आहे. तुमच्या या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. दंडवत. धन्यवाद बाबाजी. बाबांना तुम्हाला बसायचं नाही बरं का पालखीला, कोणाची तयारी आहे तशी तुम्ही मिश्र भक्ती करणारे नाहीत. कधी आपल्याला सांगितलं की मिश्र भक्ती केल्यानं काय होतंय, हसण्याचा नाही विषय तो, जर आपण गंभीरतेने घेतला तर किती महत्त्वाचा विषय. मार्मिक शब्दामध्ये आपल्याला अंतकरणाचा ठाव घेणारे ते शब्द आहेत की मिश्र भक्ती केल्यानं कशी फजिती होती. आणि नुसतं अंतकरणातून जर आपण त्या परमेश्वराला एकदा सुद्धा हाक मारली तरी तो परमेश्वराचं नाम घेतल्यानंतर काय होतं हे बाबांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यापुढे आपण, कारण की आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, नाम पडते आकाश धरीजे, नाम काय पुन्हा वाजत वारा धरीजे. स्वामीचे सुद्धा श्रीमुखीचे शब्द आहेत. मग आपण तर सगळं ऐकून